नमस्कार. विधानसभा निवडणुकीचं हे वारं सध्या धुंजाव करत असलं तरी बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रामध्ये होत असलेली सध्याची रणधुमाळी ही शांततेची आहे. सध्या महायुतीच्या माध्यमातून बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा विराजमान झाले आहे आणि महाविकास आघाडीची या मतदारसंघात असलेली खेळी अपेक्षित तशी झाली नव्हती. तरी आता विधानसभा निवडणुका लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे असलेले नेते त्यातल्या त्यात बुलढाणा जिल्ह्याचे काँग्रेसचे गॉडफादर म्हणून ज्यांची ओळख आहे असे मुकुलजी वासनिक, जे केंद्रीय काँग्रेसमध्ये सदैव तत्पर असून बुलढाणा जिल्ह्यावर त्यांचं एक आगळं वेगळं प्रेम आहे आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुकुल वासनिक यांनी दिलेलं धक्कातंत्र हे सुद्धा वेगळं होतं. जळगाव जामोद मतदारसंघाकरिता त्यांनी धक्कातंत्राचा वापर केला आणि रामविजय बुरुंगले यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली. असंच बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठीही त्यांनी दिलेले धक्कातंत्र हे कुठे यशस्वी ठरले तर काही ठिकाणी ते अयशस्वी ठरले. नमस्कार, मी संतोष पिंगळे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यावेळी आपली सत्ता येणार अशा पद्धतीने कामाला लागली आहे. तर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. महायुतीच्या वतीने व त्यांच्या मित्रपक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 42 जागा जिंकण्याचा जो कयास होता त्यास महाविकास आघाडीचे नेतृत्व यांनी हाणून पाडलं असून यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 30 जागा निवडून आल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाने एक वेगळं वळण घेतलं आहे. केंद्रातील सत्तेचं सत्तापालट करणारं महाराष्ट्र हे देशातील दुसरं राज्य आहे. त्यातल्या त्यात महाविकास आघाडीची खेळी विदर्भासाठी ही खूप आगळी वेगळी ठरली आणि यामध्ये काँग्रेसने आपली बाजी मारली. तरी महायुतीच्या या खेळाला शह देण्यासाठी नव्याने या महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारताचे तसेच महाराष्ट्र राज्याचे शरदचंद्र पवार यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची विधानसभेसाठी असलेली खेळी ही दमदार आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं नाही. पुन्हा येथे महायुतीचाच उमेदवार निवडून आणण्यामध्ये महायुती मित्रपक्षांना यश आलं आहे आणि त्यातल्या त्यात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांची मागील 20 वर्षाची कारकीर्द पाहता विविध समाज घटकांशी आपला असलेला संपर्क, जनसंपर्क आणि कामामध्ये असलेली तत्परता पाहता त्यांना सध्या विरोधकच उपलब्ध झालेला नाही. 2009च्या या निवडणुकीत ज्या पद्धतीने मुकुल वासनिक यांनी रामविजय बुरुंगले यांच्या माध्यमातून नवा चेहरा देऊन या मतदारसंघात घेतलेला पुढाकार हा खरोखरच वाखाणण्याजोगा होता आणि त्यावेळेस काँग्रेसची जळगाव जामोद मतदारसंघासाठी झालेली पिछेहाट ही अत्यल्प मताची होती. परंतु त्यानंतर पुन्हा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांच्या कर्तृत्वशैलीतून या मतदारसंघात आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे. आमदार संजय कुटे यांनी या मतदारसंघामध्ये आपल्या कर्तृत्वशैलीतून एक
विकासाचं झंझावत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। तरी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा विजयी रथ थांबवण्यासाठी काँग्रेसचे गॉडफादर मुकुल वासनिक काय तंत्र वापरतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। तरी जळगाव जामोद व बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे गॉडफादर मुकुल वासनिक काय भूमिका राबवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे आणि महाविकास आघाडी साठी असलेले मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून कोणते मतदारसंघ निवडणुकीसाठी घेण्यात येतील याची सुद्धा चर्चा अनेक ठिकाणी होऊ लागली आहे। तरी 2009 प्रमाणे झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेलं धक्कातंत्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत देण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा असेल असा अंदाज राजकीय वर्तुळात चर्चिला जात असला तरी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक जण उत्सुक असल्याचं दिसून येतं। कधी काळी या मतदारसंघात न फिरकलेले आता प्रसार माध्यमामध्ये आपला उदो कसा होईल, आपण चर्चेत कसे राहू या दृष्टीने कामाला लागले आहेत। परंतु यावेळी महाविकास आघाडी आणि विशेषतः जळगाव जामोद मतदारसंघ हा काँग्रेसकडे राखीव असल्याने या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या ज्या नेत्या आहेत त्यांना किंवा नवीन चेहऱ्याला संधी देणार हे मुकुल वासनिक यांच्यावर निर्धारित आहे। तरीही या मतदारसंघासाठी शरद पवार यांची जर नव्याने खेळी झाली तर हा मतदारसंघ प्रसेनजित पाटील यांच्या रूपाने पुन्हा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी जळगाव जामोद मतदारसंघावर भाजपाची असलेली पकड ही इतर पक्षांना गेल्या 20 वर्षापासून खिळखिळी सुद्धा करता आलेली नाही। तरी हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी खासदार मुकुलजी वासनिक हा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नमस्कार, धन्यवाद। मी संतोष पिंगळे आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे। यानंतरच्या विविध व्हिडिओसाठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा।